अमरावती शहरातील रस्त्यांच्या कडेला उभं राहून आपल्या हातावर पोट चालवणाऱ्या हॉकर्सचा आवाज आज अखेर बुलंद झाला। युवा स्वाभिमान हॉकर संघटनेच्या नेतृत्वात गणेश मारुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 12 वाजता महानगरपालिका कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महिलांचा आणि युवकांचा मोठा सहभाग दिसून आला। मित्रांनो, हॉकर्स हे केवळ पथदर्शक विक्रेते नाहीत, तर ते शहराच्या अर्थव्यवस्थेचा गाभा आहेत। मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना रस्त्यावरून हुसकावले जाते। त्यांचं पुनर्वसन नाही, ना मूलभूत सुविधा। हाच प्रश्न घेऊन आज युवा स्वाभिमान संघटना थेट मनपाच्या दारात उतरली। मित्रांनो, आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणांनी प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरावस्था, अपूर्ण नागरी सुविधा व तरुणांसाठी रोजगार उपलब्धता या मागण्यांची ठोस पूर्तता करण्याची मागणी केली। यावेळी पत्रकारांशी बोलताना गणेश मारुडकर म्हणाले की शहरातील तरुण, महिला आणि छोट्या व्यावसायिकांवर अन्याय होत आहे। वारंवार आश्वासन देऊन प्रशासन वेळकाढूपणा करत आहे। आजचा निषेध म्हणजे जनतेच्या मनातील असंतोषाचा आवाज आहे। संघटनेने इशारा दिला आहे की जर प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। मित्रांनो, हॉकर्सचा संघर्ष म्हणजे फक्त फुटपाथवरचा नव्हे, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे। आजचा आवाज उद्याच्या क्रांतीचा आरंभ ठरतोय का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।